नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी शेळके AS कृष्णानंद विद्यामंदिर पाटील वस्ती इयत्ता 8वी भूगोल प्रकरण दुसरे पृथ्वीचे अंतरंग. मागील इयत्तामध्ये आपण खडकांचे प्रकार, ज्वालामुखी व भूकंप यांची ओळख करून घेतलेली आहे. पृथ्वीची निर्मिती सौरमालेबरोबरच झाली याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत आहे. सुरुवातीला पृथ्वी उष्ण व वायुगोळ्याच्या स्वरूपात होती. स्वतःभोवती फिरता फिरता ती थंड होत गेली. पृथ्वी थंड होण्याची क्रिया पृष्ठभागाकडून केंद्राच्या दिशेस झाल्याने पृथ्वीच्या बाह्य भागास थंड व घन स्वरूप प्राप्त झाले. मात्र अंतरंगातील भागात उष्णता जास्त असून भूपृष्ठाकडून गाभ्याकडे जाताना ती सातत्याने वाढत जाते. तसेच विशिष्ट खोलीवर अंतरंग अर्धद्रव स्वरूपात आहे. पृथ्वीचे अंतरंग नेमके कसे आहे याबाबत मानवाच्या मनात आजही कुतूहल आहे. पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे अद्याप शक्य झाले नाही. त्यामुळे भूगर्भशास्त्रज्ञांनी अनेक पद्धतीने अभ्यास करून काही अनुमाने काढली आहेत. त्यासाठी ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ व भूकंप लहरी यांचा अभ्यास प्रामुख्याने केला. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थात प्रचंड उष्ण लाव्हारस, वायू, वाफ इत्यादी घटक आढळले. लाव्हारस थंड झाल्यावर त्यापासून अग्निजन्य खडक तयार होतात. त्याचबरोबर तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल, दाब यांच्या अभ्यासातील अनुमानावरून अंतरंगाची रचना समजून घेता आली. उदाहरणार्थ, खाणीमध्ये खोलवर गेल्यास तापमान वाढ झाल्याचे आढळते. तसेच ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर येणारा लाव्हारस तप्त असतो. यावरून पृथ्वीचा अंतर्भाग उष्ण व प्रभावी असावा असे अनुमान भूगर्भशास्त्रज्ञांनी काढले. पृथ्वीच्या निरनिराळ्या भागात दरवर्षी असंख्य भूकंप होतात. त्यामुळे भूकंप लहरी निर्माण होतात. या भूकंप लहरी पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातून प्रवास करतात. त्यांची दिशा व वेग यांचा अभ्यास करून अंतरंगाच्या रचनेबाबत अनुमान केले जाते. भूकवचाच्या अभ्यासासाठी मानवाने विविध विंधन छिद्रे देखील पाडलेली आहेत. भूपृष्ठापासून गाभ्याकडे होणाऱ्या बदलात प्रामुख्याने तापमान, घनता यांचा समावेश होतो. या दोन्ही घटकांमधील बदलांच्या अनुषंगाने पृथ्वीच्या अंतरंगाचे पुढील विभाग पडतात. एक, भूकवच. याचे 2 उपविभाग पडतात. एक, खंडीय कवच. 2, महासागरीय कवच. प्रावरण. प्रावरणाचे 2 विभाग पडतात. उच्च प्रावरण व निम्न प्रावरण. गाभा. गाभ्याचेही 2 उपविभाग पडतात. बाह्य गाभा, अंतर्गाभा. भूकवच. पृथ्वीच्या सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो. भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही. सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर मानली जाते. भूकवचाची खंडाखालील जाडी 16 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान आहे. भूकवचाची ही जाडी पर्वत श्रेणीखाली 40 किलोमीटरपेक्षा जास्त असते, तर सागर पृष्ठाखाली ती 10 किलोमीटरपेक्षा कमी आढळते. भूपृष्ठाखाली जसजसे खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते. भूपृष्ठाखाली तापमानात वाढ होत जाते. त्यानंतर प्रावरणात तापमान वाढीच्या प्रमाणात घट होते व पुन्हा गाभा क्षेत्रात वाढ होते. पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअस तापमान आढळते. भूकवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचे आहे. ह्या भूकवचाचे 2 उपविभाग पडतात. त्यातील पहिला पाहूया, खंडीय कवच. भूखंड प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम या मूलद्रव्यांनी बनले आहे. या मूलद्रव्यांच्या आधिक्यामुळे या थराला पूर्वी सियाल म्हणत असत. भूखंडीय कवचाची घनता
2.65 ते 2.90 ग्रॅम घनशेमी इतकी आहे. खंडीय कवचाची सरासरी जाडी सुमारे 30 किलोमीटर आहे. या थरात प्रामुख्याने ग्रॅनाइट खडक आढळतात. दुसरा प्रकार महासागरीय कवच. हा भूकवचाचा दुसरा थर. हा थर सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयोगाने बनलेला आहे. याला पूर्वी सायमा असे नाव होते. या थराची सरासरी जाडी 7 ते 10 किलोमीटर आहे. महासागरीय कवचाची घनता 2.9 ग्रॅम घनशेमी ते 3.3 ग्रॅम घनशेमी इतकी आहे. या थरात प्रामुख्याने बेसॉल्ट व गॅब्रो हे खडक आढळून येतात. प्रावरण. भूकवचाखालील प्रावरणाचे थर आढळतात. प्रावरणाचेही 2 उपविभाग पडतात. एक उच्च प्रावरण व दुसरा निम्न प्रावरण असे 2 उपविभाग केले जातात. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. याच भागात शिलारस कोटे आढळतात, ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वी पृष्ठावर येतो. प्रावरणाच्या या भागात दुर्बलावरण असेही म्हणतात. भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने या भागात आढळतात. भूपृष्ठापासून सुमारे 42 किलोमीटर खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते. प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर पर्वतनिर्मिती, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यासारख्या प्रक्रिया घडतात. या भागात 2400 ते 2900 किलोमीटर खोलीवरील तापमान 2200 अंश सेल्सिअस ते 2500 अंश सेल्सिअसपर्यंत असावे असे अनुमान आहे. तेथील खडकांच्या रचनेत व घनतेत एकाएकी बदल होतो. प्रावरणाची खोली 2870 किलोमीटर असावी असा शास्त्रीय अंदाज आहे. प्रावरणाची सरासरी घनता 4.5 ग्रॅम घनशेमी असून खोलीनुसार घनतेत वाढ होत जाते. याचे कारण म्हणजे वाढत जाणारा दाब हे आहे. निम्न प्रावरणाची घनता 5.7 ग्रॅम घनशेमी इतकी आहे. गाभा. भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो. प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग हा गाभा होय. गाभ्याची जाडी 3471 किलोमीटर आहे. या थरांचे बाह्य गाभा व अंतर्गाभा असे 2 भाग पडतात. बाह्य गाभा भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर ते 5100 किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो. भूकंपाच्या दुय्यम लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाहीत. त्या या भागात शोषल्या जातात. यावरून शास्त्रज्ञांनी असे अनुमान काढले की गाभा क्षेत्राचा हा भाग द्रव किंवा अर्धद्रव स्वरूपात असावा. भूकंपाच्या प्राथमिक लहरी मात्र गाभा क्षेत्रातून प्रवास करतात, परंतु त्यांचा वेग या भागात मंदावतो. बाह्य गाभ्याची घनता 9.8 ग्रॅम घनशेमी इतकी आहे. द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस आहे. पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा हा द्रव पदार्थाचा बनलेला आहे व या थरात लोह खनिजाचे प्रमाण अधिक आहे हे आपण शिकलो आहोत. बाह्य गाभ्याच्या या द्रवरूप भागात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. हे या भागाचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. बाह्य गाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते. या संकीर्ण भोवऱ्यामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. यालाच भूजनित्र असेही संबोधले जाते. पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेरील बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असते. या भूचुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते. पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौरवातापासून संरक्षण होते. पृथ्वीवर निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण असे म्हणतात. हे पृथ्वीचे 5वे व महत्त्वाचे आवरण आहे. अंतर्गाभा भूपृष्ठाखाली सुमारे
5150 किलोमीटरपासून 6371 किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो. हा पृथ्वी गाभाचा केंद्र भाग असून तो घनस्थितीत आहे. या घनगोलाची घनता सुमारे 13.3 ग्रॅम घनसेमी इतकी असते. या थरात प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्ये आढळतात. त्यामुळे त्यास निपे असेही म्हणतात. गाभ्यामध्ये या भागातील पदार्थ प्रचंड दाबाखाली असल्याने अंतर्गाभा घनरूप आहे. येथील तापमान साधारणपणे सूर्याच्या पृष्ठीय तापमानाइतके असते. धन्यवाद.